लोक असं म्हणायचे खासगी जमिनीवर बसलेल्या झोपडपट्टीला मालकी हक्क कधी मिळू शकत नाही, कधीतरी त्याच्यावर बुलडोजर चालेल। पण आपण नियम बदलले, शासन निर्णय बदलला, जो मालक आहे त्यालाही टीडीआर देण्याचा निर्णय केला आणि त्या माध्यमातून त्या जमिनी घेऊन आणि त्याच्यावर बसलेल्या लोकांना अतिक्रमणधारी न मानता त्यांना त्या जागेचा मालक बनवण्याकरता मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केला। आणि आज आपण पाहतोय रामटेके नगर टोली सारख्या भागामध्ये आपण खासगी जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांना देखील आता मालकी हक्काचा पट्टा दिलेला आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो, मालकी हक्काच्या पट्ट्याचा नागपूर पॅटर्न आपण उभा केला। आता तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे लोकांना पट्टे मिळत आहेत। अनेक लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। या पट्ट्यांनी काय होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, आजपर्यंत तुमच्या जमिनीचे मालक तुम्ही नव्हतात। तुमच्या जमिनीचं मालक एक तर सरकार होतं, नाहीतर कोणीतरी व्यक्ती होतं। हा पट्टा मिळाल्याबरोबर अधिकृत कायदेशीर न्यायालयाच्या व्याख्येमध्ये बसेल अशा पद्धतीनं तुम्ही जमिनीचे मालक झालेले आहात। हा महत्त्वपूर्ण बदल आहे। आतापर्यंत तुमच्या जमिनीवर तुमच्या घराकरता तुम्ही कर्ज घेऊ शकत नव्हतात। आता हा पट्टा असा आहे की हा पट्टा बँकेमध्ये गहाण ठेवून कर्ज देखील घेता येतं। आतापर्यंत एखाद्या झोपडीची विक्री केली, पैसे तर मिळून जायचे, पण ती इल्लीगल होती, ती कधी रद्द होऊ शकत होती। त्यामुळे इल्लीगल पद्धतीनं विक्री होत असल्यामुळे जिथे रुपया मिळायचा तिथे आठाणेच मिळायचे। आता एखाद्याला जर विक्री करायची असेल तर त्या विहित पद्धतीनुसार त्याला ती अधिकृत दृष्ट्या कधी अडचण, विक्री करूच नका। म्हणजे पहिले तर माझं म्हणणं आहे की घर फार मुश्किलीने बनतं, त्यामुळे ते कधीच विकू नका। पण कधी अवेळी अशी परिस्थिती आली, आता हक्काने आणि पूर्ण ताठ मानेने तुम्हाला तशा प्रकारची विक्री करता येईल, ही परवानगी देखील आता तुम्हाला मिळालेली आहे।